अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रोतहो नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं मेड फॉर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. श्रोतहो, श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या 40व्या अध्यायामध्ये एक दिव्य स्तोत्र आलेले आहे. ज्यांना संपूर्ण गुरुचरित्र ग्रंथाचे पठण पारायण शक्य नसेल त्यांच्यासाठी ठराविक संख्येमध्ये या स्तोत्राचे पठण केल्यास संपूर्ण पारायणाचे फळ मिळते. या स्तोत्राचे श्रद्धेने पठण केल्यास मनातील शुभ संकल्प आणि इच्छा पूर्ण होतात. त्याचबरोबर मनातील सर्व नकारात्मकता जाऊन घरातील क्लेश, दुःख, बाधा नाहीशा होतात. आत्मविश्वास वाढतो आणि दत्तभक्ती वाढीस लागते. एवढेच नव्हे तर अनंत अडचणींसाठी या स्तोत्राचे पठण केले जाते. परंतु या स्तोत्राचे पठण करण्याची एक ठराविक पद्धत आहे. आपल्या प्रत्येक समस्येनुसार या स्तोत्राचे वेगवेगळ्या पद्धतीने पठण केले जाते, वेगवेगळ्या संख्येमध्ये पठण केले जाते. तेव्हा हे दिव्य स्तोत्र, याची पठण विधी, पारायण विधी आणि फलश्रुती याची सविस्तर माहिती देणारा आजचा हा व्हिडिओ. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या आप्त इष्ट नातेवाईकांसह शेअर नक्की करा. श्रोतो, परब्रह्म श्री नरसिंह स्वामी महाराज हे अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक आहेत. त्यांची एकनिष्ठेने सेवा केल्यास, भक्ती केल्यास मनुष्याला धर्म, अर्थ, काम आणि त्याचबरोबर मोक्षाची प्राप्ती होते. श्रोतो, मनुष्य जीवन जगत असताना अनेक प्रकारचे दुःख, कष्ट, त्रास, क्लेश आणि नाना प्रकारच्या व्याधी आपल्याला अनुभवायला येतात. त्या सर्व व्याधी, त्रास, क्लेश, जे काही दुःख, कष्ट आहे ते सर्व आपल्याला पूर्वजन्म कर्म प्रारब्धानुसार भोगून संपवावे लागते. परंतु सद्गुरूची जर कृपा प्राप्त झाली, सद्गुरूची जर आपल्यावरती कृपा झाली तर या सर्व कष्टातून उद्धारता येते. आणि ही सर्व कथा श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या 40व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळते. नरहरी महाराजांचे जे काही मुख्य शिष्य आहेत त्यामधील एक, त्यांची व्याधी बरी झाल्यावर त्यांनी या दिव्य स्तोत्राने महाराजांची स्तुती गायली. तेव्हा श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिला की तुला कन्या, पुत्र, धन, गोधन सर्व काही लाभेल, तुझी वंशवृद्धी होईल आणि त्याचबरोबर जो कोणी या स्तोत्राचे श्रद्धेने पठण करेल त्याला धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाची प्राप्ती होईल. या स्तोत्राचे श्रद्धेने पठण केल्यास मनातील सर्व शुभ संकल्प, सर्व मनातील इच्छा पूर्ण होतात. मनातील सर्व नकारात्मकता जाऊन मार्गातील अडथळे दूर होऊन श्री गुरु कृपा लाभते, दत्तभक्ती वाढते, मानसिक क्लेश दूर होतात, आत्मविश्वास वाढतो, घरातील वातावरण सात्विक आणि प्रसन्न होते, सत्कर्म करण्याची गती मिळते. आणि हे दिव्य स्तोत्र आहे श्री इंदुकोटी स्तोत्र, जे श्री गुरुचरित्र ग्रंथातील 40व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला तर आता या स्तोत्राचे पठण कशा प्रकारे करावयाचे हे आपण जाणून घेऊयात आणि त्यानंतर पुढे मग विविध प्रकारच्या कार्यसिद्धीसाठी कोणत्या वेळेत आणि कशा पद्धतीने पठण करावयाचे हे सुद्धा आपण पाहूयात. श्रोतो, हे इंदुकोटी स्तोत्र जे आहे ते सुरू करताना गुरुवारी गुरुपुष्यामृत योग, श्रीगुरूंचे जे नक्षत्र आहेत जसे की पुनर्वसू, विशाखा, पूर्वा, भाद्रपदा या नक्षत्रावर उपासना सुरू करायची. ही उपासना सुरू करण्यापूर्वी आपल्या घराजवळील दत्त मंदिरामध्ये जाऊन किंवा हे शक्य नसेल तर आपल्या देवघरातील दत्तमूर्तीसमोर, दत्तांच्या प्रतिमेसमोर ब्राह्मणाकडून किंवा स्वतः संकल्प करून घ्यावा. दत्त महाराजांसाठी हार, पेढे, दक्षिणा, ऋतुफळ म्हणजे ज्या त्या ऋतूमध्ये येणारी फळ, त्याचबरोबर एखादे वस्त्र नेऊन त्यांची पंचोपचार पूजा करावी. आपल्या मनातील इच्छा म्हणजे आपण कोणत्या कार्यासाठी या स्तोत्राचे पठण करत आहोत तो बोलून संकल्प करावा आणि मग माझ्याकडून ही उपासना पूर्ण करून घ्या, निर्विघ्नपणे ही सेवा पार पडू द्या, अशी दत्त महाराजांना विनंती आपली उपासना सुरू करावी. श्रोतो, या स्तोत्र पठणाला बसताना ग्रामदेवता
इष्टदेवता आणि सद्गुरूंना नमस्कार करावा. समोर एक तुपाचे निरांजन लावावे. चंदन किंवा गुलाब अगरबत्ती लावून आचमन करून स्तोत्र पठणाला सुरुवात करावी. संकल्पित संख्येमध्ये पठण झाल्यानंतर करुणा त्रिपदी वाचून पूजा पूर्ण करावी. श्रीदत्तांना ऋतुफळाचा नैवेद्य दाखवावा. या संपूर्ण पारायणाकरिता जो संकल्प करावायचा आहे तो किमान 111 दिवसांचा करावा. अशा प्रकारे आपण उपासना सुरू करताना कशा प्रकारे सुरू करावी, कोणत्या गोष्टींची काळजी करावी, पूजा वगैरे कशी करावी याबद्दल माहिती जाणून घेतली. आता कोणत्या कामासाठी किती प्रमाणामध्ये आणि कोणत्या वेळेत याचे पठण करावे हे आपण जाणून घेऊयात. श्रोतो, कोर्ट कचेरी, शत्रुबाधा, बाहेरील बाधा इत्यादी जे कार्य आहेत याकरिता हे स्तोत्र रात्री 10 ते 12च्या दरम्यान पठण करावे. लक्ष्मी प्राप्ती जर करावयाची असेल तर त्यासाठी प्रदोष काळामध्ये याचे पठण करावे. विद्यार्थ्यांना विद्याप्राप्तीसाठी सकाळी 4 ते 6च्या दरम्यान ब्रह्ममुहूर्तावर या स्तोत्राचे पठण करावे. आणि मग अन्य कुठलीही सेवा किंवा इच्छा असेल तर सकाळी 6 ते 10च्या दरम्यान आपल्या इच्छित वेळेला आपण याचे पठण करू शकता. त्याचबरोबर औदुंबर वृक्षाला 11 प्रदक्षिणा घालाव्यात. औदुंबर वृक्ष समीप नसेल तर दत्त मंदिराला, दत्त मूर्तीला प्रदक्षिणा घालाव्यात. आणि तेही जर शक्य नसेल तर घरातील तुळशीला 11 प्रदक्षिणा घालाव्यात. अशा प्रकारे हे दिव्य स्तोत्र आहे. याची फलश्रुती, याची पारायण पठण पद्धती तुम्हाला आम्ही सांगितली. श्रोतो, हे स्तोत्र अतिशय दिव्य आहे, प्रभावी आहे. मात्र निश्चित वेळेमध्ये आणि निश्चित पद्धतीने याचे पठण करणे अतिशय महत्त्वाचे आहे. हे संपूर्ण इंदुकोटी स्तोत्र तुम्हाला PDF स्वरूपामध्ये आम्ही दिलेले आहे. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॉमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. श्रोतो, हे स्तोत्र एवढी प्रभावी आहे की वेळेअभावी किंवा अन्य कुठल्याही कारणामुळे जर गुरुचरित्र पारायण पठण करणे शक्य नसेल तर या स्तोत्राचे दररोज 11 वेळा पठण केल्यास 1 वेळा गुरुचरित्र वाचनाचे फळ त्या साधकाला प्राप्त होते. असे हे दिव्य इंदुकोटी स्तोत्र जे गुरुचरित्र ग्रंथाच्या 40व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळते. याबद्दलची सविस्तर माहिती, याची पठण पद्धती आम्ही तुम्हाला सांगितली. या स्तोत्रासंबंधी, या व्हिडिओसंबंधी आपले काही प्रश्न असतील, शंका असतील तर ते आपण आम्हाला कॉमेंट करून किंवा आमच्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करून विचारू शकता. आम्ही त्याबद्दल अधिकाधिक माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. चला तर मग पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये अशाच दिव्य माहितीसह आपल्याच मेड फॉर मराठीवरती. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.